राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत होते, त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला दरवेळी 2000 रुपये असा हप्ता मिळत होता, परंतु यावेळी तुम्हाला 3000 रुपये याप्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये, त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 3000 रुपये असे एकूण मिळून तुम्हाला 6000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे। तुम्हाला 6000 रुपये रक्कम नेमकी कशी जमा होणार, त्याचबरोबर तुम्ही त्या योजनेमध्ये पात्र आहात का नाही, हे सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तर आता इथे पहा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार, त्याचबरोबर पीएम किसान 22वा हप्ता देखील कधी येणार अशी प्रतीक्षा सर्व शेतकरी बांधवांना लागली होती, परंतु आता ती प्रतीक्षा संपलेली आहे। आता डायरेक्ट शेतकरी बांधवांना 6000 रु आले, म्हणजेच की 6000 रुपये आले। आता कसे मिळणार आहे ते पण पाहणार आहोत। आता इथे पहा, 14 फेब्रुवारी झटपट अपडेट। शेतकरी बांधवांची आज खरोखरच लॉटरी लागली आहे, कारण की राज्य आणि केंद्र सरकार यांनी बँकांना 7200 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे। आता शेतकरी बांधवांनो पहा, तुम्हाला नमो आणि पीएमचा हप्ता मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 7200 कोटी म्हणजेच की 7200 कोटी निधी आता बँकांना उपलब्ध करून दिला आहे। आता इथे पहा, आता शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये जमा केली जाणार आहेत। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील 3000 रुपये जमा केला जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला दरवेळी 2000 रुपये हप्ता मिळत होता, परंतु आता यावेळी तुम्हाला राज्य आणि केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे। आता तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आता तुम्हाला एकूण 6000 रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 3000 रुपये। आता इथे पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली विशेष मंत्रिमंडळ बैठक निधी 4000हून अधिक 6000 रुपये करण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक पार पडली आणि त्यामध्ये निधी 4000हून अधिक 6000 रुपये करण्यामध्ये आला आहे, परंतु काही पात्र शेतकरी बांधवांनाच दिला जाणार आहे। नाहीतर जे शेतकरी बांधव यामध्ये पात्र नसतील त्या शेतकरी बांधवांना हा निधी दिला जाणार नाही। त्यामुळे तुम्ही पात्र आहात का नाही हे पण आपण पुढे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आणि तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच योजनाविषयी शेतीविषयी सर्वात अगोदर या चॅनलवरती सर्वात अगोदर माहिती मिळत असते। तर चला पाहूया आता अपडेट। आता इथे पहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी ही घोषणा केली आहे की आता शेतकरी बांधवांना 2 योजनांचे एकत्रपणे 6000 रुपये जमा केली जाणार आहेत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी कृषी मंत्री केंद्रीय दत्तात्रय मामा चौहान यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि देशाचे पंतप्रधान म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांनी देखील तुमच्यासाठी निधी वाढवण्याची तरतूद जारी केली आहे। आता पुढे पहा, आता नेमके हा निधी नेमके कधी जमा होणार ते पाहूया। आता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एकाच वेळी सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार नाही, कारण की आता 2 योजनांचे एकत्रपणे पैसे जमा केली जाणार आहेत। त्यामुळे सर्व्हरवरती डाऊन येऊ शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे निवडले आहेत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकाच वेळी पैसे देऊ शकत नाही। सर्व्हर डाऊन होऊ शकतं किंवा काही अडचणी असू शकतात। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे निवडलेले आहेत। आता पुढे पहा, आणि आता त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे असे मिळून तुम्हाला खात्यावरती वितरित केलं जाणार आहे, म्हणजेच की वितरित होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, एका वेळी फक्त 18 जिल्ह्यामध्येच तुम्हाला रक्कम जमा केली जाणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे जमा केली जाणार आहेत। आता पुढे पाहूया, पहिल्या टप्प्यातील जिल्ह्याला दुपारी 2 वाजल्यापासून तर सायंकाळी 10 वाजेपर्यंत एकत्रपणे 2 हप्ते असे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्याचबरोबर पीएमचा 22वा हप्ता 2 हप्त्याचे मिळून तुम्हाला 6000 रुपये इतका निधी जमा केला जाणार आहे। तर चला पाहूया नेमके कोणाला
कोणत्या जिल्ह्यात म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यामध्ये आज दुपारी 2 वाजल्यापासून तर सायंकाळी 10 वाजेपर्यंत रक्कम जमा केली जाणार आहे. तर चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. जर शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याच्या जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्येच आज दुपारी 2 वाजल्यापासून तर सायंकाळी 10 वाजेपर्यंत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याची तयारी चालू झालेली आहे. तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. तर आता नंबर 1 वरती आहे अहमदनगर. अहमदनगर मधील जर शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर आता तुम्हाला आतुरता संपलेली आहे. आता तुम्हाला वाट कसलीच पाहावी लागणार नाही. तर आता तुम्हाला देखील नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे अहमदनगर मधील शेतकरी बांधवांना. त्यानंतर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता एकत्रपणे 2 हप्ते जमा केली जाणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमची सुद्धा आतुरता आणि म्हणजे समजा काही संपलेला आहे. तुम्हाला देखील नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर अमरावती मधील जर शेतकरी असाल, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमची आतुरता संपलेली आहे. तुम्हाला देखील नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यामुळे भंडारा मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. चंद्रपूर मध्ये राहून जर शेती करत असाल, जर तुम्ही चंद्रपूर मधील शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर गोंदिया मधील जर शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो रगडलेल्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची ही प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. हिंगोली मधील जर शेतकरी असाल, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमची देखील आतुरता आणि प्रतीक्षा आता संपलेली आहे. तुम्हाला देखील हिंगोली मधील शेतकरी बांधवांना नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर जालना मधील जर शेतकरी असाल, जालना मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमची देखील आतुरता आणि प्रतीक्षा संपलेली आहे. जालना मधील सर्व शेतकरी बांधवांना आता हप्ता दिला जाणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता एकत्रपणे 2 हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल आणि कोल्हापूर मध्ये राहून तुम्ही देखील नमो आणि पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे 6,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो आता ही होती 18 जिल्ह्यांची यादी. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे. आणि आता तुम्हाला ई-केवायसी जर तुम्ही केलेली नसेल तर ई-केवायसी करून घ्यायची आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला काही अडथळा येऊ शकतो. त्यामुळे ई-केवायसी देखील करून घ्यावी असं राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे. जर ई-केवायसी नसेल केली तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.